खासदारच जेव्हा इथे येऊ शकत नाही तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची आपण? अच्छा, म्हणजे त्यांच्या पत्नीला जर सीट मिळाली तर मग त्यांच्याकडून काय हो. म्हणजे ते जर ऑफिस त्याच्या कनान कांद्रीलाच बनवलं उमरेड विधानसभेला प्रश्न तिथं घेऊन जावं लागेल असं म्हणणं आहे. हो, आपला जर स्थानिक असला प्रॉपर आमदार तर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. आपण नेहमी काही काम असलं तिकडे थोडी जाऊ शकणार ना. म्हणजे स्थानिक असावा. स्थानिक असं आमदार 5 वर्ष आमदाराला मागील 6 महिन्यात नव्हते ते त्यांचं पद केलं होतं. कोणतंही काम असलं तर कामठीला जावं, कणांना जावं, ते भेटत नाही. आता आमदारही समजा जर आपण उमेदच्या बाहेरचा दिला तर विशेष करा म्हणजे आपलं मरणच आहे ना. आज कोणतंही काम असो, पक्षाचे उमेदवार म्हणण्यापेक्षा सगळे पक्षाचे काही बाहेरचे उमेदवार इथं येऊन इच्छुक आहेत ते 2, 4, 5, 6 महिन्यापासून वर्षभरापासून बॅनर पोस्टरच्या माध्यमातून जनतेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्याला उमेदवार स्थानिक की बाहेरचा? स्थानिक उमेदवार. अच्छा, स्थानिक उमेदवार. तसं ज्याही पक्षाने केलं असेल तो आपला स्थानिक पाहिजे आपल्याला इथे. का जर बाहेरचा कोणी उमेदवार जर प्रभावी असेल आणि त्याला सीट देत असेल कोणत्याही पक्षाने, त्याला का नाही, बाहेरचे उमेदवार असं राहते तो एक वेळा इथून आपण त्याला निवडून देतो. निवडून दिल्यानंतर आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. तो अनोळखी राहतो, तो येते कधी येत नाही. आपल्या ज्या समस्या आहे आपण तिथपर्यंत त्याच्या गावाला जाऊन मांडू शकत नाही. इथच्या स्थानिक आमदार असलं तर आपण बोलू शकतो, त्याच्या घरी जाऊ शकतो. ह्या काही सगळ्या गोष्टी असे अगोदर आलेले आहेत. अनुभव तर आहे ना. अनुभव असल्यामुळे सध्या आता जसे खासदार साहेब म्हणून आपण दिले तो एक उदाहरण आपल्या समोर आहे सध्या लेटेस्ट. असं काही म्हणजे निराशा होत. ठीक आहे सर. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत 2024. यामध्ये उमरेड विधानसभे संदर्भात आम्ही एक जनमत घेत आहोत. यामध्ये अजून महाविकास आघाडी आणि विकास आघाडी यांच्यामधले उमेदवार अजूनही निश्चित नाही झालेले आहे. एकमेव वंचित बहुजन आघाडीकडून सपना राजेंद्र मेश्राम यांची उमेदवारी झालेली आहे आणि अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार निश्चित व्हायचे आहे. लोकांचं या उमेदवारी संदर्भात काय म्हणणं आहे काय नाही हे आज आम्ही उमरेड शहरातल्या काही लोकांकडून जाणून घेणार आहोत. तर आम्ही आता सध्या उमरेडच्या बायपास एरियात काही लोकांचे मतं जाणून घेऊ. दादा, उमेदवारी अजून व्हायच्या आहे. आता उमेदवारांसाठी जे काही नाव सुरू आहे विविध पक्षाकडून त्यामध्ये बाहेरचे उमेदवार खूप आहे, स्थानिकही उमेदवार आहे. तुम्हाला सामान्य जनता म्हणून बाहेरचे उमेदवार आवडतील की स्थानिक उमेदवार आवडतील? स्थानिक उमेदवार आवडतील मला. स्थानिकच असायला पाहिजे. स्थानिक असायला पाहिजे. अच्छा अच्छा. दुसरे आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही राजकीय प्रोसेस मध्ये वगैरे काम करता? कोणत्या पक्षात वगैरे आहात? सोशल एक्टिविटीज के अंदर में है, मानवता के लिए काम करते हैं. अच्छा सर जी, अब महाविकास आघाड़ी और महायुति ऐसी दो गठबंधन में अभी तक उमरेड विधानसभा की सीट किसी को भी घोषित नहीं हुई है और जो कोई पार्टियों में से नाम आ रहे हैं उसमें स्थानिक भी उम्मीदवार है, बाहर के भी उम्मीदवार है. आपको क्या लगता है अपने विधानसभा में उम्मीदवार कैसा होना चाहिए? उम्मीदवार वो होना चाहिए जो 5 साल 10 साल उमरेड की जनता के सुख दुख के अंदर, उनके कामों के अंदर में हेल्प करने वाला और उनके लिए सक्रिय तौर पे दौड़ के जाने वाला. हाँ. तो स्थानीय उम्मीदवार ज्यादा नहीं क्या प्रिपेयर करते हैं. 90-95% लोग यही बोलते हैं कि हमारा खुद का जो हम जिसको दिल में बैठाते, कोई भी हो पार्टी, हाँ. तो अपने एरिया का स्थानीय उम्मीदवार होना, स्थानिक उम्मीदवार होना. कुछ नाम भैया ऐसे भी आ रहे हैं विधानसभा में कि वो कुछ 2, 4, 6 महीने से यहाँ आए हैं, बैनर पोस्टर लगा के लोगों के बीच जा रहे हैं. उनको लोग कैसी देख रहे हैं? नहीं, लोगों का अंदर से नहीं क्या, मैं दिल से बता रहा हूँ, मैं ईमानदारी से, पूरी जिम्मेदारी से, कि लोग उस चीज को पसंद नहीं करते. जब तुम उनकी मदद ही नहीं करोगे, 5 साल उनके साथ में काम ही नहीं करोगे लोगों के, और लोग तुमको एक्सेप्ट कर लेंगे, ये गलत बात है. ऐसा एक बार अपने विधानसभा में हुआ है कि राजेंद्र मूणक जी को ऐसी ही सीट दी थी कांग्रेस ने. हाँ. वो आए, चुनाव लड़े, लोगों ने उनको नकारा. वो मेरे हिसाब 3 या 4 नंबर पे उस टाइम रहे थे. बिल्कुल. उसके बाद उन्होंने 5 साल ये विधानसभा में काम किए, यहाँ रहने लगे, यहाँ लोगों की समस्याओं का शामिल हुए और उनकी तकलीफों को दूर किया उन्होंने खुद पर्सनली. तब जाके लोगों ने उनको दिल में बैठाया और उनको बहुमत से चुन के लाया.
सेम वही लोगों के अंदर में निका अभी इनका ये है अंदर में दिल में बात कि लोग जो है जो उनमें से जो उनके प्रॉब्लम को उनके परेशानी को जो संभाल के लेके चलता है और उनकी परेशानी को दूर करता है, ऐसे ही लोगों को आपको टिकट देना है। वो स्थानीय लोगों को लाइक करेंगे, लोगों का ऐसा ही है। दूसरा एक कल परसों में ऐसा एक नाम आया कि बर्वे साहब क्या मिसेस रश्मि जी बर्वे, उनको भी सीट के लिए यहाँ नाम चालू है, वो कितपत उचित है? ये देखो, बर्वे जो सर है उनको तो हम लोगों ने सब लोगों ने चुन के दिया है ऊपर में। अभी जो लोगों के अंदर में जो एक्चुअल जो बात है, जो लोग काम के जिन्होंने 5 साल 10 साल 15 साल काम किया है लोगों के अंदर में, उन्हीं लोगों के लिए निकल लोगों के मन में निकल जगह है। कोई भी पार्टी हो तो लोग ये चाहते हैं कि भैया स्थानीय उम्मीदवार होना चाहिए और उनमें से होना चाहिए लोगों से जो उनके सुख दुख को लेके उनकी बातों को अच्छे तरीके से समझे। बाहर का आदमी थोड़ी नहीं कि वहां जाकर नहीं कि अपने उमरेड़ वाला आदमी बाहर वाले आदमी को जाकर नहीं कि ये करेगा, ये पॉसिबल ही नहीं है ना। हम अपनी बात बताएंगे, उमरेड़ वाले को भी बताएंगे ना, जो उमरेड़ में जो काम कर रहे हैं, सुख दुख में लोगों के दौड़ रहे हैं। और हमको मालूम है ना कौन क्या कर रहा है, कोई भी पार्टी का हो, जो अच्छे लोग हैं वो लोग समझ में आते हैं, लोग जानते हैं उनको। हे चहाची टपरी, फेमस चहाची टपरी यासाठी म्हणू शकतो। लोकसभेमध्ये इथं स्वतः एकनाथजी शिंदेनी चाय पिऊन गेले आहे। दादा, येणारा आता विधानसभा निवडणूक आहे, विधानसभेमध्ये आपल्याकडे काही बाहेरचे उमेदवार पक्षाला उमेदवारी मागतायत, स्थानिक आहे। आपल्याला स्थानिक की बाहेरचा, कसं काय? स्थानिक पाहिजे आणि नवीन चेहरा पाहिजे, स्थानिक पाहिजे। मग तो कोणत्याही पक्षाकडून हो। आणि जर काही पक्षांनी बाहेरच्या उमेदवारांना जर उमेदवारी दिली तर लोक त्याला म्हणजे एक्सेप्ट करतील का? लोकांचे विचार, तुम्हाला काय वाटतं? आपल्याला तर आपल्या उमेदच्या पाहिजे विधानसभेत। धन्यवाद सर। आपल्या काही राजकीय प्रोसेस मधलेही लोक आहेत जे सरपंचही राहिलेले आहे, आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे, माजी पंचायत समिती सदस्य राहिले आहे, त्यांच्याकडूनही आपण काही जाणून घेऊ। सर, आता सध्या निवडणुका लागलेल्या आहेत, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशामध्ये अजूनही सीटा आपल्या विधानसभेत जाहीर नाही झाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सीट्स हे स्थानिकाला व्हावं की बाहेरच्यांना, कारण बाहेरचे उमेदवार खूपसे आपल्या विधानसभेत दिसत आहे, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की महाविकास आघाडी किंवा महायुती हा विषय नाही। मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी काँग्रेस पक्षाला मतदान करणार आहे। त्यामुळे आपण दुसऱ्या पक्षाबद्दल अपेक्षा न करता आपण आपल्या पक्षाचा जर विचार केला तर काँग्रेस पक्षाकडे जे आता संभाव्य उमेदवार आहे, आम्ही जे ऐकतो त्यापैकी बाहेरचे उमेदवाराचा पगडा या ठिकाणी जास्त दिसून येतो। त्यामुळे पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, आपल्या भागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मुळक साहेब आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय केदार साहेब यांना माझी विनंती राहील की या उमरेड विधानसभेचा उमेदवार ठरवत असताना स्थानिक पातळीवरती जो कार्यकर्ता आहे, काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे, अशा कार्यकर्त्याचं नाव आपण वरिष्ठाकडे सुचवावं आणि त्यालाच तिकीट मिळवून देण्याकरता आपण आपलं पूर्ण प्रयत्न करावा अशी माझी। आणि कदाचित काही नावं आज 2-3 दिवसात येत आहे, त्यामध्ये नाव बाहेरच्या उमेदवारांचे जास्त दिसत आहे। त्यामध्ये रश्मी बर्वेंचंही आता न्यायालयातून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांचंही नाव येतं, कसे पाहता तुम्ही काँग्रेसवाले? नाही, रश्मीताई असेल किंवा अजून कोणी उमेदवार असेल, त्या उमेदवारावर आमचा कुठलाही आकस नाही, परंतु हे विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमधून निवडून येणारा जो व्यक्ती आहे, आमदार बनणार आहे, हा जर समजा स्थानिक असेल तरच तो या भागातल्या मतदारांना नागरिकांना योग्य न्याय देऊ शकते आणि या लोकांना त्यांच्याशी संपर्क साधायला सुद्धा संवाद साधताना संपर्क साधताना कुठली अडचण येणार नाही। त्यामुळे या उमरेडच्या गावातली आणि परिसरातल्या लोकांची एकच इच्छा आहे की येणारा आमदारकीचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा हा स्थानिक असला पाहिजे। त्यावरही जाऊन जर पक्षांनी बाहेरचा उमेदवार दिला तर काय? जनतेमध्ये जे सूर आहे की जर काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराला डावलून जर उमरेड विधानसभेच्या बाहेरच्या उमेदवाराला जर समजा उमेदवारी दिली तर मतदारांजवळ पर्याय खुले आहे आणि मतदार हा सुज्ञ आहे आणि उमरेडचे जे मतदार आहे हे स्वाभिमानी आहेत। तो त्यांचा स्वाभिमान जागृत करून कदाचित काँग्रेसचा परंपरागत मतदार जो आहे
हा इतर पक्षाच्या उमेदवाराकडे कल देण्याचा म्हणजे कल देण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद. दादा, विधानसभेत स्थानिक उमेदवार बाहेरचा की कसं काय? नाही, स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. स्थानिक माझं एकच मत आहे की स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर उमरेडचे? प्रॉपर उमरेड. अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद. आता निवडणूक लागलेल्या आहे, तर बरेचसे उमेदवार बरेचशा पक्षाकडून बाहेरची उमेदवारी मागत आहे, काही स्थानिक आहे. आपल्याला उमेदवार म्हणून कसा बाहेरचा व्यवस्थित राहील की स्थानिक? तसं स्थानिक चांगला राहील. स्थानिक राहील. आणि जर बाहेरच्या कोणत्याही पक्षाने, महाविकास आघाडी, महायुतीने जर बाहेरच्या उमेदवार दिला तर त्याला आपण भेटायला कुठे जायचं? इथं ऑफिस खोलून बसावं लागेल त्याला. इथं ऑफिस खोलून बसावं लागेल. अच्छा अच्छा, म्हणजे स्थानिक राहिला तर केव्हाही भेटता येईल. तुम्हाला काय वाटतं? स्थानिक उमेदवार, बाहेरच्या उमेदवार? स्थानिक स्थानिक उमरेड कुई बेहापूर तालुक्यातला कोणताही उमेदवार चालते. कोणताही उमेदवार? कोणताही. धन्यवाद. आता निवडणूक लागलेल्या आहे, तर बरेचसे उमेदवार बरेचशा पक्षाकडून बाहेरची उमेदवारी मागत आहे, काही स्थानिक आहे. आपल्याला उमेदवार म्हणून कसा बाहेरचा व्यवस्थित राहील की स्थानिक? तसं स्थानिक चांगला राहील. स्थानिक राहील. आणि जर बाहेरच्या कोणत्याही पक्षाने, महाविकास आघाडी, महायुतीने जर बाहेरच्या उमेदवार दिला तर त्याला आपण भेटायला कुठे जायचं? इथं ऑफिस खोलून बसावं लागेल त्याला. इथं ऑफिस खोलून बसावं लागेल. अच्छा अच्छा, म्हणजे स्थानिक राहिला तर केव्हाही भेटता येईल. तुम्हाला काय वाटतं? स्थानिक उमेदवार, बाहेरच्या उमेदवार? स्थानिक स्थानिक उमरेड कुई बेहापूर तालुक्यातला कोणताही उमेदवार चालते. कोणताही उमेदवार? कोणताही. धन्यवाद. उमरेड विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून कसे कोणते उमेदवार पाहिजे, स्थानिक की बाहेरचे? आपण काकू, आता निवडणुका आहे, तर आता स्थानिक उमेदवार, बाहेरचे उमेदवार पक्षाला उमेदवारी मागत आहे. तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटते आमच्या गावात शेजारचाच असावं, पण आम्हाला काँग्रेसचा माणूस पाहिजे. अच्छा, काँग्रेसच्याच खास पाहिजे. आणि आम्हाला काँग्रेसच्या जर बाहेरच्या उमेदवार राहिला तर आम्ही त्याला निवडणूक करणार नाही. अच्छा, निवडून देणार. ठीक आहे. आपल्यासोबत अजून काही लोक आहे. सर, आपल्या विधानसभेमध्ये आता निवडणुका लागलेल्या आहे, तुम्हाला उमेदवार अजूनही निश्चित नाही झाले आहे दोन्ही पक्षाकडून, महायुती असो की महाआघाडी असो. काय वाटतं का इथं कसा उमेदवार असायला पाहिजे? बघा, कोणताही पक्ष असो, जे मोठे पक्ष आहेत, दोन आघाड्या महत्वाच्या आहेत, महायुती, महाआघाडी आणि इतरही पक्ष आहेत. पण मला वाटते की जोही उमेदवार, जोही पक्ष, कोणताही उमेदवार देताना त्यांनी सर्वात पहिले जनतेचे काम लवकरात लवकर, कमी वेळात कोण उमेदवार करू शकतो त्या व्यक्तीला त्यांनी पसंती द्यायला पाहिजे. आणि उमरेडचा किंवा उमरेडच्या जवळपासचा जर उमेदवार असला, असं उमरेड सेंटर पडते विधानसभेचं, त्यामुळे इथला उमेदवार असणं हे सर्वांसाठी योग्य आहे. कारण आपण पाहिलेलं आहे, आपण खासदार साहेबांच्या वेळेस पाहिलं, आज खासदार साहेब बाहेरचे आहेत, ठीक आहे, ते आपल्या लोकसभा क्षेत्रातले आहेत, पण उमरेडच्या लोकांना त्रास होत आहे. अच्छा, आमदार 5 वर्ष, आमदाराचा मागील 6 महिन्यात नव्हते, ते त्यांचं पद गेलं होतं. कोणतंही काम असलं तर कामठीला जावं, कळणला जावं, ते भेटत नाही. आता आमदारही समजा जर आपण उमरेडच्या बाहेरचा दिला तर विशेष करा म्हणजे आपलं मरणच आहे ना. आज कोणतंही काम असो, छोटं मोठं काम असो, आपले अनुदानाचे काम असो, लोकांचे काम असो, शेतीचे काम असो, बरेच प्रश्न आहे. आमदाराचं काम काय की लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे. आणि जर उमेदवार जर इथे पुन्हा जर बाहेरचा देण्यात आला तर मला वाटते उमरेडचे लोक अशा उमेदवाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार आहे. मग तो कोणताही पक्ष असो, भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, पण उमेदवार हा उमरेडचा असणं फार आवश्यक आहे. कारण ज्याला आपल्या विधानसभेत जाणच नाही त्या माणसाला निवडून काय अर्थ आहे? म्हणजे बाहेरचा घरचा माणूस आपल्या घरी आणून त्याला पालन पोषण करणे असं झालं का ते? अशा व्यक्तीला माणसं, उमरेडचे लोक धडा शिकवतील आणि त्याला बिलकुल हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार असं मला वाटतं. म्हणजे दोन्ही पार्ट्यांनी स्थानिक उमेदवारच द्यावं असं मत आहे. एकदम 100% मत आहे आणि मला वाटतं लोकांच्या मनात सुद्धा हीच भावना आहे. ठीक आहे सर. दादा, विधानसभा निवडणुका लागलेल्या आहे, दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार आता घोषणा 1-2 दिवसात होईल. आपल्या इथे उमेदवारी मागणाऱ्यांपैकी बाहेरची संख्या भरपूर आहे, विधानसभातले सोडून. आपल्याला इथं युवा म्हणून काय वाटते, इथला स्थानिक असायला पाहिजे की बाहेरचा उमेदवार असायला? कोणत्याही पक्षात स्थानिक असायला पाहिजे ना. स्थानिक असायला पाहिजे. 2 टर्मला आपण बाहेरच्या लोकांना आपण दिलंच आहे,
अच्छा, बाहेरचे म्हणजे कोण? बाहेरचे म्हणजे जसं पारवे साहेब आपले प्रॉपर नाही ना उमरेडचे ते लोक. नाही नाही, तरी ते आपल्या विधानसभेतले म्हणता येईल. नाही विधानसभा सोडून जर बाहेरच्या लोकांना अच्छा. उमेदवारी जर दिली त्या संदर्भात बाहेरचं म्हटलं तर तसं आता खासदार साहेब आपले बर्वे साहेब आपण यांना निवडून दिलं, कारण आपला माणूस आपण समजत होतो. पण त्यांनी काय केलं, ते पण आले नाही. आपल्या काही समस्या होत्या उमरेडच्या, त्या पण काही प्रॉपर समजल्या नाही, सुधारल्या नाही. म्हणजे जसं उमरेड सुधारायला पाहिजे होतं तसं झालं नाही. हा, म्हणजे खासदार साहेबांसंदर्भात आपण बोलले तर त्यांनी आश्वासन दिलं होतं का मी प्रत्येक महिन्याला इथं आढावा बैठक लावेल, इथे स्थानिक लेवलवर माझं ऑफिस उघडेल. असं काही झालं नाही? काहीच झालं नाही तसं. अच्छा. त्यांनी आश्वासन दिले होते बैठका होईल, दर महिन्याला होईल, कधी महिन्यातून एकदा तरी होईल. अजूनपर्यंत तसं काहीच नाही झालं. अजून एक की स्थानिक आता विधानसभेमध्ये स्वतः रश्मी बर्वेंचं म्हणजे त्यांच्या पत्नीचंही नाव आघाडीवर आहे की त्यांनाही सीट मिळू शकते. जर पक्षांनी त्यांना सीट दिली, काँग्रेस पक्षांनी, तर मग आम्ही याला नकार देऊ. अच्छा, तुमचा नकार. धन्यवाद. कारण येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला स्थानिक उमेदवार की बाहेरचे काही आलेले उमेदवार कोणाला पसंती राहील? स्थानिक उमेदवारच पाहिजे इथे स्थानिक उमरेड विधानसभेत स्थानिक उमेदवार. आम्ही उमरेड शहरातल्या विविध भागात फिरतोय. इथं युवा वर्ग दिसतोय बसून. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचं मत काय राहील. दादा, विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत, अजून उमेदवार घोषित झालेले नाही. काही उमेदवार स्थानिक आहेत, काही बाहेरचे, विविध पक्षांचे. तुम्हाला काय वाटते, उमेदवार बाहेरचे लोक लाईक करतील की उमरेड शहरातले किंवा विधानसभेतले? बघा, बोलण्याचं तात्पर्य असं आहे की जर लोकांचं पण म्हणणं असं राहील की विधानसभेतला आपला एखादी कोणता कॅन्डिडेट राहील, त्यांना माहित राहील विधानसभेत काय चालू आहे काय नाही. आजपर्यंत जे होत आलं आहे मागील 8-10 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल त्याला जाणकारी राहील आणि तोच बरोबर आपल्या लोकांना समजू शकेल. कारण बाहेरचा येईल आणि इलेक्शनच्या काठावर येऊन जर कोणी येईल आणि तो म्हणेल की मला उमेदवारी द्या, मी सगळे कामं करतो, आपण त्या लोकांना ओळखत नाही, तो आपल्या माणसांना ओळखत नाही, तो काय करेल, 2-4 आपले मोठे लोक पकडेल आणि त्यांना घेऊन वोटिंग जमा करेल. पण जो आपल्या विधानसभेतला माणूस राहील तो काय करेल, ग्राउंड लेवल पासून काम करेल. त्याला वास्तुस्थिती माहीत राहिली या गोष्टीची की आपल्याला करायचं काय आहे, लोकांची गरज काय आहे, त्यासाठी तो लढेल त्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यामुळेच आपल्याला एक स्थानिक जर राहिला तर बेटर प्रेफरेबल राहील तो. तुमचं काय दादा म्हणणं आहे? माझं म्हणणं असं राहील की आपली उमरेड विधानसभा येणाऱ्या काळामध्ये अशी काय भूमिका ठेवली पाहिजे, उमेदवाराने त्या विधानसभेसाठी अशी काय भूमिका ठेवली पाहिजे. गोरगरिबांची समस्या आहे, बेरोजगारांची समस्या आहे. स्थानिक लेवलचे नेते आहेत पण ते इकडे तिकडे हेच चालू आहे. आणि बाहेरचे जे नेते येतात ते फक्त पोस्टरबाजी लावण्यात, साड्या वाटण्यात, लोकांना वर्गणी देण्यात, इथल्या समस्या कोणी जाणवत नाही. पण इथल्या समस्या आजपर्यंत ज्या नेत्यांनी जाणवल्या आहेत त्या नेत्यांना इथं उमेदवारी घेतली पाहिजे ना. पक्षानं पण व्यवस्थित भूमिका देऊन लोकांकडून चर्चेमध्ये, सर्वेमध्ये त्या उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे. जसं मुळक साहेब, आज मुळक साहेबांचे अस्तित्व इथं एवढं मोठं आहे का लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यंत, वयस्करांपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेता त्यांना निगेटिव्ह घेणार नाही. आणि मुळक साहेब जो निर्णय काँग्रेस पक्षासाठी घेईल आम्हाला ते मान्य नाही, कारण की मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून. आणि तुमच्याच काँग्रेसने जर बाहेरचा उमेदवार दिला तर, आम्ही मुळक साहेबांनी बाहेरचा उमेदवार दिला तर आम्ही मुळक साहेबाच्या विरोधात जाणार नाही. बाहेरच्या उमेदवाराच्या एकटा आम्ही काम करू नये. तेच विचारतो, बाहेरच्या उमेदवाराचे काम करू नये. काय वाटते दादा, स्थानिक की बाहेरचा उमेदवार? स्थानिक उमेदवारच पाहिजे, फक्त आश्वासन देणारा नाही पाहिजे, काम करणारा. सध्याची खासदारकीच्या याच्यामध्ये पण आढावा बैठक घेणार होते, अच्छा, ते पण झाली नाहीये. अच्छा, खासदारकी मध्ये आढावा बैठक घेणार होते तर नाही घेतली, हे नाराजी आहे. नाराजी आहेच, कारण की सध्याची परिस्थितीमध्ये आता पाहायला गेलं त्यांनी आश्वासन दिलं तेच खरं न उतरत आहे. आमदारकी लेवलवर आता कोण खरं उतरेल याची गॅरंटी नाही आम्हाला. तर स्थानिक उमेदवारावर स्थानिकाकडून अपेक्षा ठेवू, पण तेवढे पण अपेक्षा ठेवण्यालायक म्हणू नाही शकत. दादा, तुम्ही काय म्हणाल, विधानसभे निवडणुकीत स्थानिक उमेदवार बाहेरचा? स्थानिक उमेदवार. स्थानिकच. असे मत आम्ही विविध भागात जाऊन जाणून घेत आहोत जनतेचे. दादा, काय वाटते इथल्या उमेदवारी संदर्भात? स्थानिकच आमदार पाहिजे आम्हाला. ठीक. सध्या उमरेड विधानसभा निवडणूक आता लागलेल्या आहे. महाविकास आघाडी, महायुतीकडून अजूनही उमेदवार झालेले नाही. उमेदवारांसाठी सर्व जण उमेदवार मागतात. काही उमेदवार बाहेरचे आहेत,
जे स्थानिक नाही उमरेड विधानसभेत, आपल्याला काय वाटते की स्थानिक उमेदवार असावं की बाहेरचा असावं? ज्याला प्रश्नाची जाणीव आहे, हो, विधानसभेची ज्याला जाणीव आहे आणि प्रश्न सोडवण्याची धडाडी ज्याच्यामध्ये आहे असा उमेदवार असावा. मग तो बाहेरचाही असलाच चालेल? तो आपल्या प्रश्नाची जाणीव असला पाहिजे. नाही, पण तो उमेदवार जर नागपूरचा कदाचित दोन्ही पक्षांनी नागपूरचे उमेदवार दिले आणि मग आपण आपल्या समस्या घेऊन नागपूरला जायचा की इथला स्थानिक उमेदवारही आहेत ज्यांचं कार्यकाळ इथे बराच पैकी आहे, ज्यांना जाण आहे, विधानसभेतले गाव माहित आहे. नवीन उमेदवार 5-6 महिन्यातले आलेले, त्यांना इथले धड विधानसभेतले गावही नाही माहित, तरी पक्षाने दिले म्हणून आपण त्यांच्या सोबत राहायचं का? ज्याला प्रश्नाची जाणीव आहे, हो, ज्याला दूरदृष्टी आहे का बा हे प्रश्न सुटले पाहिजे, अशापैकी उमेदवार पाहिजे. मग बाहेरचाही असला तरी चालेल? बाहेरचा असू नये, बाहेर त्याला तेवढं प्राधान्य देण्यात येऊ नये, परंतु प्रश्नाची म्हणजे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत याची जाणीव पाहिजे. काही अत्यंत गरजेचे प्रश्न आहेत, काही कम दर्जाचे जरी असले पण लोकांच्या दृष्टीने ते होणे आवश्यक आहे, असा प्रश्न मांडणारा, विधानसभेत प्रश्न मांडणारा असा उमेदवार असावा, कोणत्याही पक्षाचा असो, परंतु या प्रकारचा असावा. धन्यवाद. येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी महायुतीच्या आता अजून जागा वाटप व्हायचा आहे. उमरेड विधानसभेमध्ये उमेदवार स्थानिक असावा बाहेर असावा हे आम्ही माहिती घेत आहोत उमरेडमधून. आपल्याला काय वाटतं? धन्यवाद भाऊ. उमेदवार गावातलाच असला पाहिजे, स्थानिकच असला पाहिजे, पण जर बाहेरचा एखादी उमेदवार असेल ना खूप जबरदस्त असेल की तो महाराष्ट्राचं नेतृत्व करेल अशा टाईपचा जर असेल तर बाहेरच्याही चालते, असं काही नाही. पण आमच्याकडे स्थानिक उमेदवार आहे आणि चांगला उमेदवार आहे, निवडून येणारा आहे, विकासात्मक कामं करणारा उमेदवार आहे. तुम्ही पक्षात काम करता, शिवसेनेमध्ये तुम्ही काम करता भाऊ, तुमची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही आहे, म्हणजे महायुतीची किंवा महाविकास आघाडी दोन्हीचे उमेदवार. तुमच्या उमेदवार मध्ये जर बाहेरचा उमेदवार दिला तर तुम्ही काम कराल? नाही, बाहेरचा उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की आमच्याजवळ जेवढे एवढा स्ट्रॉंग उमेदवार आहे आणि आता आमचं वाटाघाटी सुरू आहे तिन्ही पक्षाच्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी पक्ष, या तिन्ही पक्षाच्या वाटाघाटी सुरू आहेत. आमचा उमेदवार उबाठाचा हा उमेदवार त्या लिस्टमध्ये आहे, त्या वाटाघाटीच्या लिस्टमध्ये आमचा उमेदवार आहे. पण जर काँग्रेसला गेली आणि काँग्रेसनी बाहेरचा उमेदवार दिला तर तुम्ही मग काय भूमिका? काँग्रेसला उमेदवारी देणारच नाही ना. जेव्हा आमच्याकडे उमेदवार आहे आणि आमचा क्लेम पण आहे, कारण की इथून उभाटाची जी सीट्स आहे लोकसभेची, आतापर्यंत दरवेळेस लीड मिळत गेलेली आहे इथून उमरेड विधानसभेतून, आणि शिवसेनेचा खासदार सतत निवडून गेलेला आहे आणि रनिंग आमचा खासदार होता इथे. आम्ही खासदाराच्या बदल्यामध्ये 3 सीटा मागत आहोत, रामटेक, उमरेड, कामठी ह्या 3 सीटा आम्ही ग्रामीण मधून मागत आहोत. अच्छा, आणि जर त्यांना सुटली तरचं उत्तर विचारता, काँग्रेसला सुटली आणि काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिला, तुम्ही त्याच्या पाठीशी राहाल का? महाविकास आघाडी म्हणून आम्ही राहूच त्यांचा प्रचार. म्हणजे मग बाहेरचा उमेदवार राहिला तरी चालेल? हो, चालते ना. जर त्यांच्यात उमेदवार चांगला असेल, स्ट्रॉंग उमेदवार असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा असेल तर आम्ही राहूच नाही. आम्ही बर्वे सोबत त्यावेळेस प्रचाराच्या सगळ्या ह्याच्यात होतो, आम्हीही बर्वेला होट मारलाय. आम्हाला 5 महिन्यात निराशा लागली आहे. निराशा अशी की त्यांनी त्यांच्या भाषणात जाहीर बोलले होते की उमरेडला मी आढावा बैठक घेईन, उमरेडला मी प्रत्येक महिलांना. दुसरी गोष्ट, इथे स्थानिक ऑफिस उघडील. आता त्यांनी ऑफिस उघडून बसला आहे, ते कोणतं कामठी, कनान, कांद्री काय आहे तिथे. तर आमचा अनुभव इथला खराब आहे. तसाच अनुभव मग विधानसभेतही नाही यावा. आम्ही बाहेरच्या उमेदवाराला द्यावं आणि त्याचं ऑफिस कुठंतरी नागपूरला असावं ना आम्ही त्याच्या मागे फिरावं लागेल. नाही, खासदार बर्वे साहेबांचा मागे आता अतिवृष्टीमुळे त्यांनी खूप मोठा दौरा केला पूर्ण विधानसभेत. नाही, ते तर बातमी आम्ही टाकल्यावर मग दौरा झाला ते नाही. आम्हाला म्हणजे त्यांच्या भाषणात स्थानिक आढावा बैठक घेऊ अजून झाली नाही 5 महिन्यात, अजून त्यांचं ऑफिस इथं उघडलंय, तितक्या प्रश्नावर उत्तर. मला त्यांनी माझ्याशी बोलणं झालं, मी त्यांच्याशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये असतो. ऑफिस उघडण्याचा त्यांचा मानस आहे, लवकरच करू. पण आता कसा विधानसभा लागली
त्यामुळे आता ते मग त्यावेळेसच्या भाषणातला जुमला होता तो, नाही, जो नाही, नेहमी नाही, सगळे उमेदवार देतात हे तोच जुमला बर्वे होता. साहेब असे खासदार आहेत, हे जुमलेवाले खासदार नाही आहेत. 5 करून महिन्यात दाखवणारे आहेत. 5 वर्षात 5 महिन्यात आम्हाला दिसलेलं आहे आता त्यांचा जेमतेम आता उमेदवार election झालं, नाही आता करणारा. जेमतेम निवडून बघा आले. बघा आम्ही ते उमेदवारी सोबत बोला आमदार बोलामध्ये बोललो. काम करणारा असला पहिल्या दिवशी करते, नाही तर 5 वर्ष होऊन जाते काही नाही करत. नाही 5 महिन्याचा अनुभव असा खराब राहिला आहे बर्वेंबद्दल आमच्या तरी स्वतः लोकांसोबतही आम्ही चर्चा करतो. आम्हाला निराशा पडली आहे. तसंच विधानसभेत नाही व्हावं. नाही असं नाही होणार. मी वाटलं आताच फोन लावतो त्यांना. असं काही नाही. बर्वे साहेब चांगले माणूस आहेत, वजनदार आहेत आणि काम करणारे आहेत आणि निवडून येऊन फक्त 5च महिने झाले आता. आता आम्ही आता वाट करतील बघतो ते. 5 वर्ष. धन्यवाद सर. 5 वर्ष नाही, आताच करतील. आपल्या उमरेड विधानसभेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्या इथे काही बाहेरचे उमेदवारही उमेदवाऱ्या मागत आहे, काही स्थानिक विविध पक्षाचे. आपल्याला काय वाटते की उमेदवार हा आपला स्थानिक असावा की बाहेरचा असावा? स्थानिक असावा. स्थानिक असावा. जर कोणत्या पक्षाने जर बाहेरच्या उमेदवाराला सीट दिली, कोणताही पक्ष, महाविकास आघाडी, महायुती, अजून जे काही पक्ष, तर आपण जनता म्हणून बाहेरच्या उमेदवारांकडे कशा पद्धतीने बघू? नाही, त्यांना वोटिंग भेटणार नाही. का बरं? म्हणजे जर ते काम करणारे स्थानिक लोक आपल्याला जरुरी आहे. स्थानिकच. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेच वाटतं. स्थानिकच. धन्यवाद. हो गया 2 मिनिट का काम. या विधानसभेचा कोल जाणून घेण्यासाठी आपण एका रेस्टॉरंट मध्ये आलो. तिथे काही लोक बसलेले आहे, आपण त्यांच्याकडून हे जाणून घेऊ. दादा, तुम्ही कोणत्या गावावरून? मी चिचाडा, अच्छा, तालुका भिवापूर. मला एक सांगा, आता सध्या निवडणुका लागलेल्या आहे, तर या विधानसभेत अजूनही कोणत्याही पक्षाची उमेदवारी जाहीर झालेल्या नाही. महाविकास आघाडी, महायुती, काही पक्षांचे उमेदवार म्हणण्यापेक्षा सगळेच पक्षाचे, काही बाहेरचे उमेदवार इथं येऊन इच्छुक आहेत. ते 2, 4, 5, 6 महिन्यापासून, वर्षभरापासून बॅनर पोस्टरच्या माध्यमातून जनतेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला उमेदवार स्थानिक की बाहेरचा? स्थानिक उमेदवार. अच्छा, स्थानिकच उमेदवार. बिलकुल नक्की स्थानिकच पाहिजे. कारण कसं बाहेरचा येऊन शक्य नाही, ते बाहेरचा म्हणजे कामांना अडचण जाईल. बिलकुल नक्की जाईलच. आणि कदाचित कोणत्या पक्षांनी जर बाहेरचे उमेदवार दिले, कोणी असो, महाविकास आघाडी, महायुती मधले किंवा अदर पक्षांचे, तर काय हे राहील इथल्या जनते? स्थानिक जनता नाकारेल, त्यांना नाकारेल नक्कीच. दादा, तुम्ही कुठून आल्या? कोपेश्वर गिरटकर, सरपंच पिरावा, अच्छा, ग्रामपंचायत मधून आलो आहे. कोणत्या पक्षाकडनं आहात तुम्ही? मी पक्षासोबत बिलॉंग आहे की नाही? बिलॉंग आहो. मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहो. 15 अच्छा. वर्षापासून काँग्रेस एकनिष्ठ आहो आणि आजपर्यंत जेवढेही काम केले काँग्रेससाठीच केलेले आहे मी. आणि माझी विनंती राहील की स्थानिक उमेदवार या भागामध्ये काँग्रेसचा प्रभाव चांगला आहे आणि विशेष करून आमचा भिवापूर तालुका आहे. आणि याच्या आधी जे आमदार होते त्या आमदारांना सुद्धा आम्ही भिवापूर तालुक्यातून चांगल्या मतांनी निवडून आणलं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांनी पक्षाला रामराम दिला. त्यानंतर खासदार साहेबांना सुद्धा आम्ही नान जिल्हा परिषद मधून 5,000ची लीड दिली. माझं असं मत, वैयक्तिक मत, आणि मी लोकांचे कामं घेऊन जेव्हा येतो, त्यामुळं स्थानिक आमदार आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण कोणत्याही कामासाठी बाहेर जाणं, लोकांना घेऊन जाणं शक्य नाही. त्यामुळं जशी आज अडचण तुम्हाला तुमच्याच खासदाराची जाणवत आहे का नाही आहे? म्हणजे आम्ही आता लोकांमध्ये राहतो, आम्हाला तर खासदाराबद्दलचे अनुभव खराब आलेले आहे की इथला खासदारांनी जे बोललं होतं की मी उमरेड शहरात ऑफिस निर्माण करीन, मी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेईन, 5 महिने होऊन काही नाही दिसत आहे. खास तुमच्या काँग्रेसचा आहे म्हणून प्रश्न विचार. नाही, बरोबर आहे. आजपर्यंत अजून सुद्धा त्यांनी एकही आढावा बैठक घेतली नाही. माझी हेच विनंती राहील की महिन्यातून 2दा तरी, उमरेड शहर मोठं शहर आहे, त्यांनी इथं एक ऑफिस काढायला पाहिजे होतं. सगळ्या लोकांच्या, ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करायला पाहिजे होतं, पण ते अजूनपर्यंत त्यांनी केलेलं नाही. म्हणून माझी एकच विनंती राहील की उमरेड किंवा उमरेड ग्रामीण कुठंतरी त्यांच्याही पत्नींचं नाव विधानसभेच्या उमेदवारीत येत आहे 2 दिवसापासून, ते कसं बघता तुम्ही? नाही, एकदा खासदार झाल्यावर त्यांनी, आता राजकीय लोकांनी सुद्धा एकाच कुटुंबामध्ये 2-2 तरी योग्य होणार नाही. त्यामुळे माझी एकच विनंती राहील की उमरेड ग्रामीण किंवा उमरेडचा आपल्याला आपल्या विधानसभेतला उमेदवार पाहिजे, बाहेरचा उमेदवार अजिबात चालणार नाही. धन्यवाद. दादा, सध्या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत.
महाविकास आघाडी महायुतीकडून अजून उमेदवार व्हायचे आहे, जे काही होतील उमेदवार. सध्या आपल्या विधानसभेत बाहेरच्या उमेदवारांचा खूप इथं जोर दिसून राहिला आहे. सगळ्या पक्षाकडे मागणी करत आहे. आपल्याला बाहेरचा उमेदवार की स्थानिक उमेदवार, असा आम्ही एक सर्वे घेतो आहे उमरेड शहरामध्ये. तुम्हाला काय वाटतं? सध्या तर विधानसभेचं जे वातावरण पाहून सध्या काँग्रेस पक्षात स्थानिक उमेदवाराच्यावर आपला जास्त जोर राहील आणि पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावं आणि एखादी युवा नेतृत्व जर पक्षाचं दिलं तर त्याच्यापेक्षा आणखी चांगलं राहील. येणाऱ्या काळात तो या भागातल्या युवकांच्या समस्या असेल त्याच्यावर तो निराकरण करू शकतो, असं युवक उमेदवाराला द्यायला पाहिजे. जर पक्षाने जर बाहेरचे उमेदवार दिले तर मग स्थानिक म्हणून काय? पक्षाने उमेदवार दिले तर पक्षाच्या उमेदवाराच्या मागे आपल्याला राहणं काम आहे. तुम्ही पक्षाचे आहात? आम्ही पक्षाचे आहोत. अच्छा अच्छा अच्छा. कोणत्या पक्षाकडनं? आम्ही काँग्रेस पक्षाकडनं. मी युवक काँग्रेसच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. अच्छा अच्छा. जर तुमच्या आता काँग्रेसच्या आ म्हणतात, तुम्हाला विचार, जर काँग्रेस पक्षाने बाहेरचा उमेदवार दिला तर तुम्ही पदाधिकारी म्हणून काय भूमिका आहे? सर्वात प्रथम तर आम्ही काँग्रेस पक्षाला वरिष्ठ पदाधिकाऱ्याला स्थानिक उमेदवाराची मागणी करू आणि जर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जो पक्षाचा उमेदवार दिला त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे पाठीशी उभे राहू. धन्यवाद सर. आपल्या सोबत मीडियापैकीही आपल्या विधानसभेतले आहे, ज्यांचे स्वतःचे चॅनेलही आहे. आपण या विधानसभे संदर्भात त्यांच्याकडूनही जाणू. विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी महायुती या दोन्ही पक्षाकडून काही बाहेरचे उमेदवार मागणी करत आहे सीटसाठी. आपल्याला काय वाटते की इथला स्थानिक उमेदवार असावा बाहेरचा असावा? माझं तर म्हणणं एवढंच आहे की उमरेड विधानसभा जे क्षेत्र आहे त्याच्यातल्या त्यामध्ये म्हणजे विधानसभेतल्या लोकांची मनस्थिती अशी असावी की जो आपला प्रॉपर आहे, जो निवडणुकीच्या पहिल्यापासून ही विधानसभा याच्या आधीपासून जो कार्यरत आहे उमरेड विधानसभा क्षेत्रात, त्यांनाच आपला सपोर्ट करावं, त्यांनाच मतं करावं. कारण निवडणूक आली म्हणून बाहेरचे आले, निवडणूक आली म्हणून नवीन लोक चेहरे बघायला मिळाले. आतापर्यंत कुठे होते? जे कार्यरत आहेत बिना पदानी किंवा ज्यांना आतापर्यंत पद होतं नाही तरी ते उमरेड विधानसभा क्षेत्रात कार्यरत आहे, त्यांनाच आम्ही सपोर्ट पण करू. जसे आता काँग्रेसचे म्हणते संजय भाऊ मेश्राम आपले, तर आमचा तर पाठिंबा त्यांनाच राहील. जर पक्षांनी जर बाहेरचे उमेदवार दिले तर स्थानिक जनतेचा कौल कोणाकडे राहील? म्हणजे माझं तर मत आहे की द्यावंच नाही, कारण जनतेला कार्यरत असणारा कार्यकर्ता हवा आहे. तुम्ही निवडणूक आली म्हणून बाहेरचे नवीन आणले, त्यानंतर मग त्यांना वोटिंग, कारण त्यापेक्षा नोटावर मारलेले आम्हाला बरं वाटेल, पण नवीन लोकांना नाही. आम्ही उमरेड शहरात विविध भागात जाऊन जाणून घेत आहोत की उमेदवारी स्थानिक असावं की बाहेरचा असावं, काय वाटते लोकांना. दादा, आता सध्या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहे. आपल्या इथं उमेदवारी दोन्ही पक्षाच्या अजून तरी झालेल्या नाही. झाल्यास तर कोणाला व्हावं, काय वाटतं तुम्हाला? माझ्या मताने इथे स्थानिक लेवलवर व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. अच्छा, म्हणजे बाहेरचे उमेदवार जे आहे, जो 6 महिने वर्षभरापासून बॅनर पोस्टर काही ठिकाणी पैसा वाटून वगैरे वगैरे जे येऊ पाहतात आहे, त्यांच्याकडे कसं वाटतं? त्याच्याबद्दल नाही, आपल्याला आपला विधानसभेतला व्यक्ती असावा आणि तो इथला स्थानिक असावा असे आपली इच्छा. दादा, तुम्हाला काय वाटतं? स्थानिकच असावा. ठीक आहे. या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे. उमेदवारांमध्ये काही स्थानिक उमेदवार आहे सगळ्या पक्षाचे, काही बाहेरची उमेदवारी मागत आहे. कसं पाहता तुम्ही युवा म्हणून? आपल्याला ह्या उमरेड विधानसभेमध्ये स्थानिक जे उमेदवार आहे त्यांना तिकीट मिळाले तर खूप चांगलं होईल. कारण की जे आता आलेले आहे उमेदवार, त्यांना न करता जे स्थानिक आहे त्यांना तिकीट मिळेल ते खूप चांगलं राहील. धन्यवाद. या विधानसभेमध्ये निवडणुका लागलेल्या आहे. उमेदवार काही बाहेरचे आहे, काही स्थानिक आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्याला उमरेडचाच पाहिजे, इथला स्टाईकचा स्थानिक उमेदवार. धन्यवाद. या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार सगळेच पक्षाकडून सगळे मागत आहे. काही स्थानिक उमेदवार आहेत, काही बाहेरचे उमेदवार आहे. आपल्याला काय वाटतं? माझ्या मतानुसार इथला स्थानिक उमेदवार असायला पाहिजेत आणि इथून जे काम करणारे आहेत जसे संजय मेश्राम आहे, मिलिंदभाऊ चुटे आहे, यांच्यापैकी कोणी चालते आपल्याला. तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव गोंडबुरी आहे. मी गोंडबुरी गावचे सरपंच आहे. आणि आम्हाला जेव्हा काम करत असताना किंवा कुठला निधी मागत असताना आम्ही बाहेर न जाता आम्ही आमच्या क्षेत्रातला जो बी उमेदवार आहे, जो काँग्रेसचा निवडून येईन,
आम्ही हक्काने त्याच्याकडे जाऊ, हक्काने आम्ही काम मागू आणि आमच्या गावाचा विकास आणि आमच्या क्षेत्राचा विकास करू. मला एक सांगा की तुम्ही काँग्रेसकडून असे बोलले, तुमच्या काँग्रेसमध्येच उमेदवारी मागणाऱ्यांची भरपूर मोठी लिस्ट आहे. त्यामध्ये स्थानिक उमेदवार 3, 4, 5 पक्ष सोडून जास्तीत जास्त उमेदवारी मागणारे हे बाहेरचे आहे. आणि जर तुमच्या पक्षाने बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली, तुम्ही काँग्रेसचे आहे म्हणून विचारतो, तर तुमची पक्षांची भूमिका काय राहील कार्यकर्ता? कसं आहे, इथं जे काम करणारे लोक आहेत, हे लोक जे काम करतात गाव लेवलवर म्हणजे गावापर्यंत जातात, गावातल्या लोकांच्या समस्या समजून घेतात आणि गावातले लोक पण त्यांना मानतात. आणि समजा एखादा बाहेरचा उमेदवार जर आला किंवा पक्षानं दिला समजा, तर जनता त्याला एक्सेप्ट करणार नाही किंवा ते मानणार नाही. तुम्ही एक्सेप्ट कराल का पक्षाचे म्हणून? आम्ही एक कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला तर ते करावंच लागेल, पण जनतेचा विचार करावा लागेल. कोणीही असो, जनता एक्सेप्ट नहीं करना ना. धन्यवाद. अपने विधानसभा में कुछ बाहर के लोग भी सीट की मांगनी कर रहे हैं और उनको अपने को स्थानिक उम्मीदवार चाहिए कि बाहर का उम्मीदवार? स्थानिक उमेदवार चाहिए. स्थानिक चाहिए. ठीक आहे, धन्यवाद. मी काय म्हणलं, उमरेड विधानसभा आता निवडणुका लागल्या आहे. आता काही उमेदवार बाहेरूनही येत आहे, काही इथले स्थानिक आहे, सगळ्या पक्षाकडून. तर आपल्याला उमेदवार म्हणून कोणता उमेदवार पाहाल? जो आपलं म्हणजे एरियामध्ये चांगलं काम करेल आणि व्यवस्थित जे बी असेल. तर नाही म्हणजे उमेदवार स्थानिक की बाहेरचे? आपला विधानसभेतला असावं की म्हणजे कोणी उमेदवार नागपूरला राहतात इथं मागत आहे? आपला विधानसभेचाच पाहिजे ना, जवळपासचा स्थानिक पाहिजे. स्थानिक. काका तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे ना, स्थानिकच ठीक आहे. स्थानिकच पाहिजे म्हणजे. दादा, सध्या विधानसभा निवडणुका आहे, उमेदवारी दोन्ही पक्षाच्या घोषित व्हायच्या आहे आणि खूपशे बाहेरचे उमेदवार इथं उमेदवारीसाठी मागण्या करत आहे. तर स्थानिक उमेदवार की बाहेरचा उमेदवार? स्थानिक उमरेड. स्थानिक विधानसभेतला उमेदवार हवा. हो, स्थानिक उमरेड. धन्यवाद. उमरेड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आता सध्या संभाव्य उमेदवाराची नावं गेलेली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती. भाऊ, यापैकी काही उमेदवार हे बाहेरून देण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो, अदर पक्ष. आपल्याला काय वाटतं की स्थानिक उमेदवार हवा की बाहेरचा हवा? सर्वप्रथम या विदर्भ बँक्सनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे की उमेदवार हा स्थानिक पातळीवरचा असावा की बाहेरचा असावा. स्थानिक पातळीवरचा याच्याकरता असावा की या विधानसभा क्षेत्रामध्ये 3 तालुके येतात आणि 3 तालुक्यांचा जो सर्वांगीण विकास आहे त्या विकासाकरता जर स्थानिक उमेदवार जर असेल तो अधिक जास्त या जनतेसाठी फायदेशीर राहील आणि या विधानसभा क्षेत्रातील 3 तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. महायुतीमध्ये पण 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 3 पक्ष आहेत. तर या दोन्ही आघाडींनी स्थानिक पातळीवरच उमेदवार द्यावा अशी उमरेड विधानसभा क्षेत्रातील जनतेची मागणी आहे. जर दोन्ही पक्षाकडून जर कोणत्याही पक्षाने जर बाहेरचा उमेदवार दिला तर इथली जनता एक्सेप्ट करेल असं वाटते? कारण तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जनतेत असता, आम्ही जनतेत असतो. जनतेचा कौल हा कुठंतरी स्थानिकवर जास्त दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार देताना स्थानिक पातळीवरच्या उमेदवारांना प्राधान्य द्यावं. याचं कारण असं की हा विधानसभा क्षेत्र 3 तालुक्यामध्ये आहेत आणि विविध खेड्यापाड्यात हा विभागलेला मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील जो शेवटचा नागरिक आहे त्याचं जर काम जर करायचं असेल किंवा व्हायचं असेल तर स्थानिक पातळीवरचाच उमेदवार पाहिजे. म्हणजे तो उमेदवार सहजरित्या उपलब्ध होत असेल आणि मतदारांचे कामे होतील. जर बाहेरचा मतदार दिला तर तो कधी मुंबईला कधी दिल्लीला असेल तर त्याच्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील शेवटच्या माणसाचं काम होणार नाही किंवा त्याच्याशी त्याचा संपर्क होणार नाही. आता आपण अलीकडील दिवसामध्ये बघतो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण भरपूर सहकार्य केलं. आरक्षण संविधानाच्या नावावरती आपण अनुसूचित जमातीची जी वोट बँक आहे ती ट्रान्सफर झाली तिकडे
त्यांना सहकार्य केलं, पण अजूनपर्यंत ज्या पद्धतीने या विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे बर्वे साहेब होते, आता सध्या खासदार आहेत, त्यांनी या विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या उमरेड विधानसभामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे की येथले उमेदवार खासदार साहेब निवडून गेल्याच्या नंतर ते संपर्कामध्ये सध्या तरी कमी पडत आहेत. याची दुःख या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आहे आणि म्हणूनच या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवार दोन्ही महायुती किंवा महाविकास आघाडीने द्यावा असा जनतेमध्ये एक मागणी आहे. तुम्ही खासदारांचा उल्लेख केला भाऊ. खासदारांच्या संदर्भात उल्लेख बऱ्याचशा लोकांमध्ये आला. आम्ही आता बाईट घेत असताना लोकांच्या की त्यांनी भाषणात बोललं होतं की प्रत्येक महिन्याला मी इथे आढावा बैठक घेईल, मी इथे स्थानिक लेवलवर एक कार्यालय देईल. त्याच्याबद्दलही खासदाराबद्दल रोष आहे. दुसरी अगेन्स्ट गोष्ट की त्यांच्या विरोधात इथला स्थानिक उमेदवार असून सुद्धा या विधानसभेने भरघोस वोट त्यांना दिले. आज जनतेला कुठंतरी ते मनात खंत वाटत आहे की जर स्थानिक खासदार असतात आम्ही जाऊन त्यांच्याकडे काहीतरी म्हणणं मांडू शकलो असतं. यांची भेटच नाही होत. हे कुठंतरी जनतेत आपल्या विधानसभेत खतखत आहे. बरोबर आहे, कारण की या विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी असो की महायुतीचा आघाडी असो, या दोन्ही आघाड्याकडे स्थानिक उमेदवार उपलब्ध असताना बाहेरचा जो उमेदवार आहे त्यांना आयात का करतात हेच एक कळण्याचा मार्ग नाही आहे. आणि जनतेमध्ये सुद्धा हा एक रोष आहे की बा महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये दोन्ही आघाड्यामध्ये स्थानिक उमेदवार असताना बाहेरच्या उमेदवार तुम्ही का देता आणि का लादता, ही एक लोकांमध्ये नाराजी आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटते की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरती दोन्ही आघाडींनी उमेदवार देण्यात यावा की ज्याच्यामुळे लोकांशी त्यांच्याशी सुसंवाद निर्माण होईल आणि संपर्क होईल. भाऊ, आपण आपला वेळ दिला, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.